नमस्कार. जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, मी सातारची मार्क्सवाली ताई या चॅनलवर तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आज मी बोलणार आहे त्या मुलीबद्दल, ज्या मुलीने आपल्या श्रीरामाबद्दल अपशब्द वापरले होते. मित्रांनो, बदलापूरमध्ये जे घडलं ते मन सुन्न करणारं होतं. या सोशल मीडियाच्या या जमान्यात लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी काही लोक कोणत्या थराला जाऊ शकतात याचं एक भयानक उदाहरण समोर आलं. मित्रांनो, मृणाल जाधव नावाच्या त्या तरुणीनं प्रभू श्रीरामाबद्दल जे शब्द वापरलेला ते ऐकून कोणत्याही सुजाण नागरिकाचं मस्तक संतापाने भडकल्याशिवाय राहणार नाही. थार गाडीतून फिरताना हवेत राहून तिने ज्या अश्लील भाषेत आपल्या आराध्य दैवताचा अपमान केला, तो केवळ एका धर्माचा अपमान नाही, तर आपल्या संस्कृतीवर केलेला आघात आहे. मित्रांनो, प्रभू श्रीराम हे या देशाची अस्मिता आहेत आणि त्यांच्याबद्दल अशी शिवराळ भाषा वापरणं ही निव्वळ विकृती आहे. मित्रांनो, सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे ही मुलगी एका सुशिक्षित राजकीय कुटुंबातील आहे. मित्रांनो, ती ज्या समाजातून येते त्या समाजातील महापुरुषांनी नेहमीच समता, शांतता आणि एकमेकांचा आदर करण्याची शिकवण दिली आहे. पण या मुलीने त्या महान विचारांना हरताळ फासला. संविधानाने आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलंय, पण दुसऱ्यांच्या श्रद्धेचा अपमान करण्याचा परवाना दिलेला नाही. आज तिच्या एका चुकीच्या कृत्यामुळे तिच्या आईला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आणि संपूर्ण समाजाची मान खाली झुकली आहे. मित्रांनो, तुम्ही तर ती व्हिडिओ पाहिलीच असेल ना. तिचे वडील हात जोडून डोळ्यात पाणी आणून समस्त हिंदू समाजाची आणि प्रभू श्रीरामाची माफी मागत होते. पण विचार करा, ज्या बापानं तिला लहानाचं मोठं केलं, आज त्याच बापाला आपल्या मुलीच्या घाणेरड्या कृत्यामुळे जगासमोर मान खाली घालून माफी मागावी लागते. 2 मिनिटाच्या प्रसिद्धीसाठी आपल्या आईवडिलांच्या कष्टाची आणि संस्काराची राख रांगोळी करणं ही कसली फॅशन आहे. मित्रांनो, जात किंवा धर्म कोणताही असो, दुसऱ्यांच्या देवांचा अपमान करून कोणीही मोठं होत नाही. पोलिसांनी या मुलीला तर अटक केली, तिला कायद्यानुसार शिक्षा होईलच. पण तरुण पिढीला माझी एकच विनंती आहे, कूल दिसण्याच्या नादात आपल्या मर्यादा विसरू नका. आपल्या शब्दांनी कोणाचं मन दुखावणार नाही आणि आपल्या आई वडिलांना कोणासमोर हात जोडावे लागणार नाहीत, इतकं भान नक्की ठेवा. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि सातारच्या मार्क्सवाल्या ताई या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय, जय भीम.